मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जनजीवन विस्कळीत झालेले, त्यामुळे प्रशासनाने शाळांना सुट्ट्या देऊ केलेल्या आहेत। मात्र अचानक सुट्टी जाहीर केल्याने शाळा आणि कॉलेजला जाण्यासाठी निघालेले विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले होते। कोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। पंचगंगा नदीने यावर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडली, तर 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही विस्कळीत झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय। सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सखल भागांमध्येही पाणी साचायला सुरुवात झाली। नागपूरमधल्या कॉर्पोरेशन कॉलनीमधील नदीला लागून असलेली संरक्षक भिंत जमीन खचल्याने कोसळली आणि इथल्या वस्तीत अंबाझरी ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी गेल्यानंतर शासनाकडून ही भिंत बांधण्यात आली होती। मात्र ही संरक्षक भिंत तकलादू असल्याचा नागरिकांनी आरोप केला। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली आहे। पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झालेले आहेत, तर खेड दापोली या मुख्य राज्य मार्गावरील एकविरा नगर परिसरात पाणी साचल्याने पहाटेपासून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला। मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणामध्ये आज सकाळपर्यंत 36.32% इतका पाणीसाठा जमा झालेला आहे। लोणावळा घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5% वाढ झाली आहे। गडचिरोलीमधील आलापल्ली ते भामरागड या महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुलाच्या बांधकामाचं काम हाती घेण्यात आलंय। मात्र मुसळधार पावसामुळे असणारा पर्यायी मार्ग वाहून गेला, त्यामुळे एक गरोदर महिलेला प्रसूती काळात सुरू असताना जेसीबीच्या बकेटमध्ये बसून रस्ता पार करण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला। गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोठं झाड पडलं। रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। सुदैवाने झाड कोसळलं तेव्हा महामार्गावर कुणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शासकीय शाळेच्या वसतिगृहात पाणी शिरलं, त्यामुळे सगळे विद्यार्थी या पुराच्या पाण्यात अडकले होते। यावेळी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन 80 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढलं। मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये जोरदार पाऊस पडला, तर मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। कोकणात अलीकडे मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्याचाच फटका समुद्र किनाऱ्याला बसलाय। समुद्राला उधाण आल्यानं किनाऱ्यावरील झाडं, विजेचे खांब आणि वॉच टॉवर अक्षरशः कोसळलेत। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा किनारपट्टीला मोठा फटका बसला। लोणावळ्यात जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानं भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेगही वाढलाय, तसंच डोंगर भागातून वाहणाऱ्या नैसर्गिक धबधबेही प्रवाहित झालेत। लोणावळा शहरात वीकेंड निमित्त येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन लोणावळा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं। जळगावमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। मेहरून तलाव 70% भरलाय। सध्या अंबरझरा आणि रायसोनी फार्मद्वारे तलावात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला। लवकरच तलाव 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। मुळशी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने भात लावणीची लगबग सुरू झालेली आहे। मात्र शेतमजुरांचा तुटवडा लक्षात घेऊन मुळशीतील कोळवण खोऱ्यात प्रायोगिक तत्वावर 25 एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने कहर केला। तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे, तर सतत झालेल्या पावसामुळे कणकवली आचरा मार्गावर पाणी आल्यानं कणकवली आचरा मार्ग बंद करण्यात आला। कणकवली तालुक्यातील सेंट उर्सुला शाळाही बंद करण्यात आली। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार आता विधानसभेची मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथे आज शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडणार आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा दौरा आहे। शरद पवार शिर्डी दौऱ्यावरती राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघात पवारांनी पुन्हा मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली। मोहन भागवतांनी केलेल्या सुपरमॅनच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। या देशात एक व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजते। या सुपरमॅन व्यक्तीबाबत मोहन भागवत बोलले असावेत, मात्र मोहन भागवतांनी मोकळेपणाने बोललं पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर देशात सर्वसामान्य
नागरिक सुपरमॅन असून मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाजपनं चिंतन केलं पाहिजे असं राऊत म्हणाले. राज्यात विधानसभेचं पडघम वाजू लागलेले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी तयारीला लागलेली आहे. अशातच पुन्हा एकदा संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत महत्त्वाचं विधान केलं. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाराष्ट्राला माहिती आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तौफिक शेख यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेतून उमेदवारीची मागणी केलेली आहे. यंदा मी 100% विजयी होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मला उमेदवारी द्यावी अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडीमधील माकप आणि शरद पवार गटात शहर मध्य विधानसभेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. बीडच्या परळी शहरात कार्यकर्त्यांनी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत या निवडीचं स्वागत केलंय. यावेळी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून गुन्हेगारी वाढली अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे असा हल्लाबोल सुळेंनी केला. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस बजावली. वाशिम पोलिसांच्या API श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन त्यांना नोटीस दिली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरील आरोपांसंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या जबाब नोंदवण्याकरता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईच्या नावे असलेल्या पिंपरी चिंचवडमधील कंपनीवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते. थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने अनेक वर्षांपासून पिंपरी महापालिकेचा 2,77,000 कर थकवला. वादग्रस्त IAS पूजा खेडकर अजूनही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातच आहेत. गेल्या 4 दिवसांपासून त्या शासकीय विश्रामगृही मुक्कामी आहेत. त्या आज संध्याकाळी वाशिमवरून निघण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर या पुणे किंवा दिल्लीकडे जाण्याकरता निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतो आणि त्यामुळे शहरातील एक लहान बालकाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. शहरात पाणी पुरवठा करण्याचं कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आलं. या कंपनीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून भर पावसात आंदोलन करतात. धाराशिव जिल्ह्यात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा चांगलाच तापला. जिल्ह्यातील कळंब शहरातील सखल मुस्लिम समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला. राज्य सरकारनं दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जी ती करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं पाहण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. साताऱ्याची राजधानी साताऱ्यातील म्युझियममध्ये वाघनखं आणण्यात आली. यावेळी वाघनखांच्या प्रदर्शनासाठी दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं आणि चांदीच्या दरात सतत चढ उतार होताना पाहायला मिळते. मागील 3 दिवसात सोन्याचे दर प्रतितोळा 1200 रुपयांनी वाढले. सोन्याचे दर प्रतितोळा 74,500 रुपयांवर गेल्यानं सोनं खरेदी करणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की कल्याण नगर महामार्गावर एक अपघात झालेला आहे. अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. काही जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको केलाय. जुन्नर पुणे नगर कल्याण नगर महामार्गावरची ही घटना आहे. तिथे गुळुंचवाडी इथे भीषण अपघात झाला. अपघातात 5 जण तिथे त्यांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने 3 दुचाकी स्वारांना चिरडत अंत्यविधी करून माघारी परतणाऱ्या अनेक नागरिकांनाही चिरडलं. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर अपघातात काही जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अंत्यविधी उरकून नागरिक माघारी फिरले होते आणि त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. नागरिकांनी घटनेनंतर रास्ता रोको केला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या बरोबर आहेत. रायचंद, काय माहिती याबद्दल? विशाल, कल्याण नगर महामार्गावरती हा एक अर्धा तासापूर्वी अपघात घडलेला आहे.
गुळुंचवाडी आणे घाट उतरून ज्यावेळेस एक ट्रक भरधाव वेगाने येत होता आणि गुळुंचवाडीमध्ये एक अंत्यविधी झाल्यानंतर नागरिक रस्त्यावरती ज्यावेळेस पायी जात असताना हा ट्रक थेट यांच्यामध्ये घुसलेला होता। त्याच्यामध्ये 3 बाईक आणि काही कार याच्यामध्ये चिरडल्या गेलेल्या आहेत। त्यातले 5 जण जागेवर ठार झालेत तर बरेच जण जखमी आहेत। त्यांना जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे आणि स्थानिक नागरिकांनी यानंतर आता रास्ता रोको सुरू केलेला आहे। खरं तर खूपच भीषण हा अपघात आहे। एकाच वेळी 5 जणांचा जागेवरती मृत्यू आणि ज्यावेळेस अंत्यविधी उरकून हे सगळे नागरिक घरी चालले होते त्यावेळेची ही घटना आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दुर्दैवी अशी ही घटना आपण बघतोय। हे सगळे नागरिक अंत्यविधी उरकून चाललेले होते आणि एका भरधाव ट्रकने यावेळी 4 चाकी वाहनं असतील, काही दुचाकी यांना अक्षरशः चिरडलंय, ज्यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि काही जण गंभीर जखमी झाले, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आणि आता पुढे इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। जळगाव विमानतळावरून पुण्यासाठी फ्लाईट सेवा सुरू होऊन सुमारे 1.5 महिन्यांचा कालावधी होतोय आणि या फ्लाईटला जळगावकरांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार अशी 4 दिवस असलेली ही सुविधा आणखी 2 दिवसांनी वाढून 6 दिवस करण्यासाठी विमान कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत। अमरावतीमधील स्कायवॉक प्रकल्पाचं 72% काम पूर्ण झालं असून नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने आक्षेप घेतल्यावर हे काम जुलै 2021 पासून रखडलंय। सध्या तरी हा स्कायवॉक अधांतरीच आहे। खासदार बळवंत वानखेडे यांनी कामाची पाहणी करत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती देऊ केली आहे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय मनमाड रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाला। धावती ट्रेन पकडणं 2 महिला आणि एका चिमुकल्याच्या जीवावर बेतलं असतं, मात्र पोलिसांनी सतर्कता बाळगून महिलांचा चिमुकल्याचा जीव जो आहे तो वाचवला। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं किडनी प्रत्यारोपणाचं रॅकेट पकडलेलं आहे। पोलिसांकडून 8 जणांना अटक करण्यात आली आहे। प्रत्यारोपणासाठी बनावट कागदपत्र वापरल्याची माहिती समोर आली आहे। पंढरपूरहून बेळगावकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना सांगलीत किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली। मालगावातील एका सराईत गुन्हेगारासह सुमारे 20 जणांच्या जमावाने ट्रक रोखून वारकऱ्यांवर हल्ला चढवला। जखमी झालेल्या 3घांवर मिरजेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। साताऱ्याहून वारकऱ्यांना घेऊन आलेल्या टेम्पोचा सिंहगडाच्या घाट रस्त्यावर अपघात झाला। दरीत कोसळलेल्या मोठ्या दगडी कठड्यावर टेम्पोचं मागचं चाक अडकल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली। प्रशासन आणि गावकऱ्यांनी जेसीबीच्या मदतीनं टेम्पोला आणि वारकऱ्यांना दरीतून वर काढलं। नागपूर जिल्ह्यातील नरखेड रेंजमध्ये कंपाऊंड वॉल नसल्यानं शेतातील विहिरीत नीलगाय पडली। ही माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत भल्या मोठ्या नीलगाईला बाहेर काढलं। विहिरीतून बाहेर काढताच नीलगाईनं जंगलात धूम ठोकली आहे।